have with us Sonia Ji. Can we have a huge round of applause for her? She's the official educator of Guinness World Records Japan. Let's welcome Sonia Ji. Welcome Sonia Ji, official adjudicator of Guinness World Records Japan. I would request her to please join us. You can come here, Rinda. Hello everyone. My name is Sonia and I'm the official adjudicator from Guinness World Records. I am so pleased to be here today because I am able to confirm that the Maharashtra State Road Development Corporation Limited and Melayuga Engineering Company Limited have achieved a new Guinness World Record title. Guinness World Records, I would now like to present the official Guinness World Record certificate. Thank you. Thank you very much. Sir. मी सोनियाजींना विनंती करते, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान प्रदान करावा. जोरदार टाळ्यांनी कौतुक करायचं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे. कॅन वी हॅव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. I would request Sonia Ji to please also make the official statement. To officiate, to make this record official, please allow me to read this certificate. Don't worry, I'm a professional. The widest underground tunnel measured 22.33 meters and was achieved by the Maharashtra State Road Development Corporation Limited and Melayuga Engineering Company Limited in Ranagala, Maharashtra, India on 1st May 2026. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम You are now officially amazing. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून लोणावळा महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळवून लोणावळा महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. तर आपण बघतोय मिसिंग लिंकचं लोकार्पण झाल्यानंतर आताची ही दृश्य गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता महाराष्ट्रानं स्थान मिळवलेलं आहे. सर्वात रुंद भूमिगत बोगदा आता त्याचा विक्रम हा महाराष्ट्राच्या नावावर असणार आहे. 22.33 मीटरचा हा बोगदा आणि आता या मिसिंग लिंकवरील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रासाठी हा सन्मानाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे. अनेक अर्थानं महत्त्वपूर्ण असणाऱ्या या मिसिंग लिंकची आता नोंद संपूर्ण जगानं घेतलेली आहे आणि जगातलं हे एक आता वैशिष्ट्य ठरलेलं आहे, रेकॉर्ड ठरलेला आहे, विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रानं महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच याची घोषणा झालेली आहे आणि अर्थात महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अतिशय युनिक असा हा प्रकल्प, आव्हानात्मक प्रकल्प, कारण भौगोलिक परिस्थितीच अशी होती. त्यातनं अनेक आव्हानं त्यांना सामोरं जात सगळ्यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प अखेर पूर्ण झालेला आहे. 6,695.37 कोटी रुपये खर्च करून हा बांधण्यात आला.
आणि या प्रकल्पामुळे 30 मिनिटांची बचत होणार आहे, म्हणजे मुंबईहून पुण्याला अवघ्या 90 मिनिटात आता पोहोचता येईल आणि त्यामुळे 20% पेट्रोल आणि डिझेलची सुद्धा बचत होणार आहे, म्हणजे दिवसाला जवळपास 1 कोटींचं इंधन वाचू शकतं. आणि आपण जो केबल स्टेट ब्रिज बघतोय त्याचा पायलॉन, त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे आणि जो भारतातला सर्वात उंच रस्त्यावरचा पूल ठरलेला आहे. वेळेची बचत तर होणारच आहे, कारण घाट क्षेत्रातील वळणावळणाचे रस्ते, वाहतूक कोंडी सगळं आता टाळलं जाईल आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटेल आणि त्यामुळेच हा मिसिंग लिंक प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील एकूणच पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा. अर्थात वेळ वाचणार आहे, त्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला सुद्धा यापुढे गती मिळू शकते. आणि अखेर आपण आत्ता काही क्षणापूर्वीची दृश्य बघितली. जगातील सर्वात रुंद असा भूमिगत बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. 23.5 मीटर रुंदीचा हा बोगदा, त्याची नोंद नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नावावर हा विक्रम, संपूर्ण जगातला हा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर महाराष्ट्र दिनी. खरं तर हा प्रकल्प उभा करण्यासाठी अनेक मोठी आव्हानं होती आणि विशेषतः तिथे जे काम करणारे कामगार होते त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आहे, कारण कामगारांना तिथे पोहोचणंच मोठं आव्हान होतं. तिथे ऑक्सिजनचा पुरवठा करणं हे एक मोठं आव्हान होतं. मात्र या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्रानं हे करून दाखवलेलं आहे. विविध प्रकारच्या खडकांचं परीक्षण तिथे करण्यात आलं. इकडे योग्य उपाययोजना करताना, त्याचं भुयारीकरण करताना, ब्लास्टिंग असेल किंवा डोंगराळ भागातला तीव्र चढउतार असेल, आपण खंडाळ्याच्या घाटातनं गेला असेल, आपल्याला याची कल्पना असेल. खंडाळ्यातलं घनदाट असं जंगल, त्यात जाऊन काम करणं, मुसळधार पावसाचा सामना करणं, या सगळ्याचा विचार करून तिथे निर्णय घेतले गेले आणि तशा पद्धतीनं काम केलं गेलं. कारण एवढ्या उंचीवर काम करताना वाऱ्याचा दाब, केबल स्टेट पुलापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातनं पोहोचणं आणि मग रस्त्याचं बांधकाम करणं, अशी अनेक आव्हानं यावेळी पार पाडण्यात आलेली आहे. आणि अशा अनेक आव्हानांना सामोरं जात अखेर महाराष्ट्र दिनी ही मिसिंग लिंक हा पूल सर्वसामान्यांसाठी आता खुला झालेला आहे. हा सगळा लोकार्पणाचा सोहळा आपल्याला NDTV मराठीवर बघायचाच आहे. आपण 2 दृश्य बघतोय. एकीकडे हा नवीन पूल, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असलेला हा पूल, महाराष्ट्रातला, आपल्या राष्ट्रातला, आपल्या राज्यातला हा पूल, आणि दुसरीकडे आपण बघतोय काही वेळापूर्वी जेव्हा याचं लोकार्पण करण्यात आलं तेव्हाचे दृश्य. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या तिघांनी याचं लोकार्पण केलेलं आहे. अभियांत्रिकीचा अद्भुत असा हा नमुना आपण आता जे दृश्यांमध्ये बघतोय त्यातले जे केबल स्टेड्स आहेत ते सगळ्यात आव्हानात्मक होते बांधणं, कारण त्यांची उंची सुद्धा प्रचंड होती. आणि दुसरं म्हणजे लोणावळा तलावाच्या खालून 180 मीटर खालून हा बोगदा उतरण्यात आलेला, त्यामुळे ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. मात्र हे आव्हान पार पाडलेलं आहे. भौगोलिक परिस्थिती बिकट होती, मात्र या सगळ्यावर मात करत हा प्रकल्प अखेर पूर्ण झालेला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग एकूणच मुंबई आणि पुणे दोन्हीही शहरांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा महामार्ग 2002 मध्ये हा महामार्ग मुळात सुरू झाला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जो देशातल्या सगळ्यात पहिल्या द्रुतगती मार्गांपैकी एक मानला जाणारा हा महामार्ग आहे.